नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल DSP एज्युटेक. मित्रांनो, कोण होईल आमदार या सिरीज मध्ये आपण आज बघणार आहोत महाराष्ट्राची सिल्वर सिटी असलेल्या खामगाव विधानसभा मतदारसंघाविषयी. खामगाव विधानसभा मतदारसंघ हा बुलढाणा जिल्ह्यातील असून खामगाव तालुका आणि शेगाव तालुक्यातील जलम, पहुर्जिरा आणि माटरगाव या महसूल मंडळांचं हा विधानसभा मतदारसंघ प्रतिनिधित्व करतो. खामगाव हा लोकसभेला बुलढाणा लोकसभामध्ये येतो. या ठिकाणी विद्यमान खासदार हे प्रतापराव जाधव शिवसेना शिंदे गटाचे आहेत, तर विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे आकाश फुंडकर आहेत. कापसाची फार जुनी बाजारपेठ असलेलं खामगाव इथल्या शुद्ध आणि चकाकणाऱ्या चांदीसाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच या शहराला सिल्वर सिटी असं म्हटलं जातं. या सिल्वर सिटीचा ताबा 1972 साली काँग्रेसने घेतला होता. त्यानंतर 78 आणि 80 असे सलग 2 वेळा भारतीय जनता पार्टी, 1985 ला काँग्रेस, त्यानंतर 1990 आणि 95 ला सलग 2 वेळा भाजप, त्यानंतर 1999 ते 2009 असं सलग 3 वेळा काँग्रेस, परत 2014, 2019 भाजप. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा प्रतापराव जाधव यांना या मतदारसंघाने निर्णायक आघाडी मिळवून दिली. मागील 3 निवडणुकींचा विचार करता 2009 साली काँग्रेसचे दिलीप कुमार सानंदा यांनी भारतीय जनता पार्टीचे धोंडीराम खंदारे यांचा 7920 मतांनी पराभव केला होता. तर भारिप बमसचे अशोक सोनवणे 3ऱ्या क्रमांकावरती राहिले होते. 2014 साली भारतीय जनता पार्टीने आकाश फुंडकर यांना तिकीट दिले. आकाश फुंडकरांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार दिलीप कुमार सानंदा यांचा 7061 मतांनी पराभव केला. तर भारिप बहुजन महासंघाचे अशोक सोनवणे हे 3ऱ्या क्रमांकावरती होते. 2019च्या निवडणुकीमध्ये आकाश फुंडकर यांनी काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील यांचा 16968 मतांनी पराभव केला होता. तर वासटकर शरद हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार 3ऱ्या क्रमांकावरती होते. थोडक्यात मागील सर्व निवडणुकींचा विचार करता या मतदारसंघामध्ये प्रत्येकी 2 वेळा पांडुरंग फुंडकर, नाना कोकरे आणि आकाश फुंडकर हे भाजपचे उमेदवार निवडून आले होते. तर 3 वेळा काँग्रेसचे दिलीप कुमार सानंदा हे निवडून आले होते. इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून आकाश फुंडकर यांनाच उमेदवारी मिळेल हे निश्चित आहे. तर काँग्रेस पक्षाकडून दिलीप कुमार सानंदा, तेजेंद्र सिंग चौहान, धनंजय देशमुख यांची नावे आघाडीवर आहेत. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची मतेही निर्णायक असतात. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी यावेळेस कोणाला तिकीट देते हे पाहणे तितकंच महत्वाचं आहे. मागील काही निवडणुकींचा विचार करता आणि मागील काही निवडणुकीचा ट्रेंड बघता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सहज बाजी मारेल असं प्राथमिक दृष्ट्या दिसते. परंतु वंचित बहुजन आघाडी किंवा इतर तिसरा कोणता पक्ष जर निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या प्रमाणात मतं घेतले तर या ठिकाणी एक रंजक निवडणूक आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला तिकीट मिळेल आणि कोणता उमेदवार बाजी मारेल हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.